नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण म्हणतोय की स्वामी सर्व काही पाहतात, पण जेव्हा संकटात सापडलेल्या जीवाला ते बाहेर काढतात तेव्हाच आपल्याला त्यांच्या खऱ्या शक्तीची प्रचिती येते. आज आपण आपल्याच MS10 माझे स्वामी या परिवारातील एका भक्ताचा असा अनुभव पाहणार आहोत, जो ऐकून तुम्हालाही पटेल की स्वामींच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही. एका क्षणात वर्षानुवर्षाचे व्यसन कसे सुटू शकते, तर चला पाहूया. कित्येक लोक व्यसनाच्या आहारी जातात. घरची ओढाताण, मानसिक तणाव किंवा चुकीची संगत, कारण काहीही असो, पण त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते. आपल्या या भक्तांच्या आयुष्यातही असाच काळ होता. मांसाहार आणि व्यसन यामुळे केवळ आरोग्यच नाही, तर घरातील शांतताही हरवली होती. अनेक प्रयत्न केले तरीही मन मानत नव्हते. एके दिवशी काहीही न सुचता त्यांनी स्वामींच्या मठात पाऊल ठेवले. मनात कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त एक थकलेला जीव तिथे पोहोचला होता. स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना त्यांना एक वेगळी शांतता जाणवली. त्या दिवशी त्यांनी मनातल्या मनात स्वामींना हाक मारली, स्वामी, मला यातून बाहेर काढा, मला तुमची सेवा करायची आहे. आपण जेव्हा खरंच मनापासून ठरवतो की ही गोष्ट आपल्याला सोडायची आहे, तेव्हा आपल्याला देवही आपल्या प्रयत्नांना साथ देत असतो. तर तशाच प्रकारे यांच्याबरोबरही झाले. यांच्या मनात खूप इच्छा होती की मला मांसाहार सोडायचा आहे, मला व्यसन सोडायचे आहे, पण तो प्रयत्न त्यांना साथ देत नव्हता. त्यामुळे ते स्वामींना शरण गेले. स्वामींना त्यांनी प्रार्थना केली, स्वामींची सेवा केली, तारक मंत्राची त्यांनी सेवा केली आणि त्यांना या व्यसनातून स्वामींनी आपोआप बाहेर काढलं. स्वामींना ते जेव्हा पूर्णपणे शरण गेले आणि मग त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडला. आपल्या चॅनेलवर कमेंट करताना त्यांनी लिहिले आहे की स्वामींनी मला स्वतःकडे खेचले. दुसऱ्या दिवसापासून ज्या मांसाहाराशिवाय आणि व्यसनाशिवाय त्यांना चैन पडत नव्हती, त्याच गोष्टीची त्यांना प्रचंड किळस वाटू लागली. कोणताही त्रास न होता, कोणत्याही औषधाविना एका क्षणात ते व्यसन कायमचे सुटले. हे केवळ आणि केवळ स्वामींच्या कृपेनेच शक्य झाले. व्यसन सोडताना होणारा त्रास स्वामींच्या कृपेमुळे कसा जाणवलाच नाही. एरवी व्यसनी व्यक्तींना व्यसन सोडताना खूप त्रास होतो, पण स्वामींनी असा हात धरला की त्या भक्ताला कसलाही त्रास झाला नाही. व्यसन सुटल्यामुळे त्या भक्तांच्या कुटुंबात किती आनंद निर्माण झाला असेल. केवळ व्यसन सुटले नाही, तर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास झाला आणि घरातील कटकटी थांबून सुख शांती आली. आज तो भक्त पूर्णपणे व्यसनमुक्त आहे आणि स्वामींची सेवा करत आहे. भक्तांनो, स्वामींना तुमची कोणतीही महागडी भेट नको असते. त्यांना हवा असतो तो तुमचा शुद्ध भाव. जर तुम्ही मनापासून शरण गेलात तर ते अशक्यही शक्य करून दाखवतात. तुम्हालाही असा एखादा अनुभव आला आहे का? किंवा तुमच्या ओळखीतील कोणाचे आयुष्य स्वामीमुळे बदलले आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून व्यसनात अडकलेल्या लोकांना नवी उमेद मिळेल. तर व्यसन सोडवण्यासाठी तुम्ही कोणती सेवा केली पाहिजे? जो व्यसनी व्यक्ती आहे त्याला खरंच मनापासून सोडण्याची इच्छा आहे, तर तो स्वतःहून सेवा करून व्यसन सोडवू शकतो. पण एक एक व्यक्ती घरामधले असे असतात की त्यांना व्यसन सोडायचा नसतो, पण घरातल्यांची खूप धडपड असते की आपल्या घरातल्या व्यक्तीने व्यसन सोडलं पाहिजे. तर घरातले व्यक्ती देखील ही सेवा करू शकतात. तर कोणती सेवा करायची आहे आपल्याला? तारक मंत्र सगळ्यात प्रभावी अशी सेवा जी व्यसनावर आहे ती म्हणजे तारक मंत्राच्या तीर्थाची सेवा. तारक मंत्राचा तीर्थ तयार करायचं आणि त्या व्यसनी व्यक्तीला तुम्ही द्यायचं. रोज ही सेवा तुम्ही करायची. तर ही सेवा कशी करायची? तर सर्वात आधी संकल्प घ्यायचा. ज्या सेवेसाठी, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात, म्हणजे व्यसन सोडवण्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात, तर स्वामींच्या समोर संकल्प घ्यायचा की मी 21 दिवसाची, 51 दिवसाची ही सेवा करत आहे. तरी अमुक अमुक या व्यक्तीचं व्यसन स्वामी तुम्ही सोडवा, किंवा माझं व्यसन तुम्ही सोडवा. अशा पद्धतीने स्वामींच्या समोर संकल्प करायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करत असताना कमीत कमी 11 वेळा तरी तुम्ही तारक मंत्र म्हटलं पाहिजे. एक प्यालामध्ये पाणी घ्यायचं आहे, तो पेला स्वामींच्या समोर ठेवायचा आहे पाणी भरून, आणि त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात ठेवून 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हा तारक मंत्र तीर्थ तयार होतो. हा तीर्थ तुम्ही घरातील व्यसनी व्यक्तींना देऊ शकता, किंवा तुम्हाला स्वतःला व्यसन सोडवायचे असतील तर तुम्ही तो स्वतः प्राशन करा. तारक मंत्र तीर्थ तयार करण्याची दुसरी एक पद्धत आहे. एक अगरबत्ती स्वामींच्या समोर लावा आणि पेला भरून पाणी बरोबर त्याच्या समोरच ठेवा, जेणेकरून अगरबत्तीची जी विभूती आहे ती पाण्यामध्ये पडेल. अशा पद्धतीने पेलाभर पाणी आणि अगरबत्ती जवळजवळ ठेवायची आहे आणि समोर बसून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे.
तारक मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी तुम्हाला म्हणायचा आहे आणि जो तीर्थ तयार झालेला आहे तो तीर्थ व्यसनी व्यक्तीला तुम्हाला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही तारक मंत्राची सेवा करायची आहे तुम्हाला. जर तुम्हाला व्यसनी व्यक्तींचं व्यसन सोडवायचं असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही तारक मंत्र तीर्थ तयार करून त्या व्यक्तींना द्या. तर खूप जणांचं व्यसन या सेवेने सुटलेलं आहे आणि स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामींना शरण जाऊन तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला या सेवेची प्रचिती येईल. बघा, जर तुम्हाला स्वामींची प्रचिती हवी असेल, स्वामींचा अनुभव हवा असेल तर सर्वात आधी स्वामीवर विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही सेवा जर तुम्ही करणार असाल तर त्या सेवेमध्ये तुमचा विश्वास असला तरच ती सेवा तुमच्या फळास येते, तुम्हाला प्रभावी ठरते, त्याचे अनुभव तुम्हाला येतात. जर कुणीही सांगते किंवा मी सांगते म्हणून तुम्ही फक्त करताय तर तुमचा विश्वास असला पाहिजे त्या सेवेमध्ये, तरच तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळणार. तर जर तुम्हाला ही सेवा करायची असेल, बऱ्याच भक्तांना याचा अनुभव आलेला आहे, खूप प्रभावी असा हा तोडगा आहे. घरात जर आजारी व्यक्ती असतील तर त्यांना देखील तुम्ही अशा प्रकारचे तीर्थ देऊ शकता. व्यसनी व्यक्तीसाठी तर रामबाण उपाय आहे. तर तुम्हालाही तुमच्या घरातील व्यक्तींना व्यसन सोडवायचं असेल तर अशा पद्धतीची सेवा करा, नक्कीच तुम्हाला याची प्रचिती येईल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अनुभवाबरोबर, नवीन एक सेवा घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.